तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आपण आलेलो आहे फिशिंगला। आज आपण काय वापरणार आहे माहिती आहे? आपण वापरणार आहे सबिकी, ईल फिश सबिकी वापरणार आहे। हँडमेड सबिकी आहे फ्लोरोकार्बनची। पुढे जिग प्लेट आहे, जिग प्लेटचा कलर पूर्ण गेलेला आहे आणि 2 त्याला असेच लावलेत, फिट रिंग आणि त्याला एक सॉलिड रिंग। इथे सिवल लावलंय आणि इकडे स्नॅप आहे प्रे डेडलाईनला। हे बघा संध्याकाळची वेळ आहे आणि हे बघा हे असं आहे लोकेशन। सूर्य मावळत आहे, सुंदर असं लोकेशन आहे। समुद्रा इथे किनारी कोणीच नाही आहे, मी एकटाच आलेला आहे आणि रात्री 8 वाजेपर्यंत मी फिशिंग करणार आहे। तर व्हिडिओला कंटिन्यू राहा। आजच्या व्हिडिओमध्ये काय काय कॅच होत आहेत आपण बघूया। मी सबिकीसुद्धा वापरणार आहे आणि थोड्या वेळाने मी जिग प्लेट मारणार आहे। साधी जिग प्लेट आहे ही बघा। तर ही सुद्धा जिग प्लेट मारून बघणार आहे। सेटअप आपला नेहमीच आहे, पॅन्थर स्नॅपरचा रॉड आहे 9 फूट, स्टार्डिक री आहे 5000 आणि लाईन मात्र जी पहिली होती ना आपली ती आता आपण चेंज केली, पण लाईन त्याच कंपनीची टाकली। PE Max 12+1 ची लाईन आहे, PE Max 12+1 ची लाईन आहे, कोर लाईन आहे, सिल्की लाईन आहे। कास्टिंग खूप चांगलं होतं। 23 mm ची लाईन वापरणार आहे आज आपण। पहिली लाईन थोडीशी खराब झाली, एक 5 महिने मी लाईन वापरतोय। आता या स्टार्डिक रेवरती 300 मीटर 23 mm ची 300 मीटर लाईन चढते, तर 150 मीटर लाईन आहे ना ती आपण जुनी लाईन वापरले आणि त्यावरती आत्ता नवीन लाईन चढवले 150 मीटर। तर व्हिडिओला कंटिन्यू राहा, बघूया या व्हिडिओमध्ये आपल्याला काय काय कॅच होत आहेत। मित्रांना लागले बहुतेक 2 आहेत। तीन आहेत, 3 हे बघा ॲट ए टाइम 3। हा 4था कॅच झाला आहे, व्हिडिओ चालू केला नव्हता। त्यांना 5वा लागला आहे। सबिकीवरतीच
मासा ना मित्रांनो मिस झाला, थोडासा पकडला नव्हता. आत्ताच्या ट्रिपला तो पकडणार. घरी आहे ना एकदम वरून येते लाट असल्यामुळे. 30 ग्रॅम आहे. लागले लागले. बाकीच्या पण आणखी लागल्या. तीन आणि व्हाईट. अरे वा. 5 ने 3 8. मगातपासून येलो फिन लागत होती, आता हे बघा व्हाईट लागायला लागली. लागल्या. जास्त आहेत मित्रांनो. बघा एकदम काळोख पडता पडता त्या लागायला लागल्या. लाटेची वाट बघायची. ज्यावेळी जोरात लाट येते ना त्यावेळी लाटे बरोबर पुढे 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 आणायची. 2 8 9 10 10 कॅचेस झालेले आहेत मित्रांनो. जवळजवळ काळोख झाला आहे. 10 मासे मिळालेत. लागला लागल्या लागल्या लागल्या. एकच आहे बहुतेक. गळ अटकले. वांद झालंय सगळं. लाट पण येते. मित्रांनो 11 कॅचेस झालेले आहेत असे. बघा शेवटी मस्तपैकी लागायला लागल्या. म्हणून हा जो टायमिंग असतो ना हा टायमिंग कधी मिस करू नका. काळोख पडता पडता आहे ना मासा ॲक्टिव्ह असतो आणि त्यावेळेस मासे जास्ती. लोक काय करतात माहिती आहे, ह्या टायमिंगला निघून जातात.
लागल्या लागल्या जास्त आहेत, गाठ पण आहे. हा ठीक आहे. 2 फायदे होतात. एक म्हणजे मासा घ्यायला बरं पडतं. बहुतेक सगळ्या घरांना लागलेले आहेत. एकदम सावकाश घ्यायला लागणार आहे किंवा साईज तरी मोठी आहे. हे बघा मित्रांनो, 4 ॲट ए टाईम 4 लागल्यात. ह्या बघा, अकरा आणि 4 15. हे बघा मित्रांनो, काही जणांना खोटं वाटत होतं की सबिकीवर एवढे कसे लागतील, तर खरोखरच ही इलफिशची सबिकी एवढीच चांगली आहे ना. आता नवीन आणखीन दुकानाची पण आले, आणखीन स्वस्त आले. 300 रुपयामध्ये 25 इलफिश आहेत. म्हणजे जवळजवळ पॅकेट घेतलं ना 25 पीसचं तर 12 रुपयाला पडते. परवडते ना. एकही सबिकी न घालवता आपल्याला एवढे कॅच झालेले आहेत 15. आणि साईज पण खूप चांगली साईज आहे. हे बघा. तर मित्रांनो, इथे आता आपण व्हिडिओ थांबवतोय. ह्या बघा, येलो फिन आणि व्हाईट अशा दोन्ही आहेत. आणि साईज नाही म्हणायला गेलात ना, हे बघा, ही साईज बघा, ही बघा, म्हणजे हाताच्या विटेपेक्षा मोठी साईज आहे. ही बघा, मस्त अशी साईज आहे. ह्या जर का सबिकीवर 4 ओढायच्या म्हटल्या ना तर थोड्या भारी जातात. आपला नेहमीचाच सेटअप होता. आणि ही बघा, ही इलफिशची सबिकी होती. ही हँडमेड बांधलेली आहे. स्टार्कचे हुक होते ब्लॅक कलरचे. ह्या घरीचा कसा मासा हुकअप झालेला सुटत नाही, मस्त हुकअप होतो याला. हे बघा. आणि खाली जिग प्लेट लावतो ना आपण, ही जुनी पाणी लावा किंवा तुम्ही घरी बनवलेली असेल ना तरी चालेल. साधी एकदम जिग प्लेट लावायची. असे करून कधी नाही कधी अडकतं, पण असे वासे मिळाले तर वसूलसुद्धा होतो गेम. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड नाईट, गुड बाय.